आता सुरू झालं. अस्सलाम वालेकुम पहिला. राम राम करायचं. राम राम. आज कुठं चाललोय? मांगदरी. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे. का स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे. का स्पेशल आहे? अरे अरे आज पहिल्यांदा नवीन फोन मधून काय भावानं आपले आयफोन घेतलेला आहे 17 घेतलेला आहे. त्यामुळे पार्टी देऊन आल्या लवकरात लवकर जवळच्या हॉटेलमध्ये जायचं. दूध घ्या दूध. जवळच्या हॉटेलमध्ये जायचं किंवा इकडे भावाला व्हॉट्सअप करायचा. विषय संपला. करू की आपण गावामध्ये. तेच की मग तू कशाला पे करतोस? तू सीन व्हाय सोड ना. ना जे आता आहे ना जेवायला आज आहे पार्टी. तेच पार्टी तर आज आम्ही चाललो स्टार गेजिंगसाठी पहिल्यांदा कॉलेजच्या बाहेर. आणि कसं चाललंय बघा तुम्हीच. दुधाच्या बाटल्या. हे आहे टेलिस्कोप आहे. टेलिस्कोप आहे. हा टेलिस्कोप आहे माझ्या मागे. आणि इथे स्टँड आहे आणि लेन्सेस वगैरे. टेलिस्कोप आहे छोटेवाले. तर ज्युनियर लोक वगैरे गेलेत पुढे. ज्युनियर लोक बराच सिनियर त्याला काय म्हणतात? कोडलिंग काय कोडलिंगाची पोस्ट काय आहे? फॉरेन मिनिस्टर आहे तो. फॉरेन अफेअर्स. घंटा पाहतो. अरे ब्लॉग माहिती नको बोल. अरे फॉरेन अफेअर्स नाहीये. तो आपला हाय लीड आहे कुठला. तो आपला ब्लॅक राईट हँड आहे. डावा. तिसरा हात नाही चांगला. तर बघू आता. प्रणव पांडगे पुढे बसलाय. नाही दिसतोय तो. नाही दिसणार. अंधार आहे. आम्ही नाही घेतलेले त्याला कारण की फक्त 2 लोकांची जागा होती. हां जे आम्ही स्वतः गेले. येस. सो मजा येणार आहे. पहिल्यांदा असं कुठं बाहेर जाऊन स्टार गेजिंग करणार आहे. आणि तिथलं भरपूर शिक्षक असणार म्हणजे कॉलेजचे सगळे टीचर्स वगैरे घेणार आहेत. त्यांना मी अजिबात बघू देणार नाही. आणि आणखी पण तिथले लोकल लाईट्स वगैरे गावकरी वगैरे सगळे येणार आहेत. NSSचे आपले कॅम्पवाले आहेतच. भाऊबंधू मग तेच मजा येईल. आता 1 तास लागेल. आम्ही कापल्याच्या पहिल्या चॅनलमध्ये घुसणार आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. सिनेमॅटिक्स घेऊ की आपण? कॅमेरा आहे ना सिनेमॅटिक्सचा पण ऑप्शन आहे माहिती. असं येतं ना असं. तिसरा गाडी पण आलाय. दिसत नसेल थोडा आता. बघा आता बघा सेम लाईट आहे. तू दिसतोय मी दिसतोय हा नाही दिसत पण. हा ठीक आहे असू दे ना. इवन आयफोन कॅनॉट डिटेक्ट यू. काहीतरी बोल. तुझ्यासाठी चालू केला मी. हाय काय नाही. टाळी वाजून तर दाखव. पीक मेल कॉन्टेंट. हे बघा कसं बघत थांबलेत. वाटते ENTCचे पोर आहेत. मी व्हिडिओ करतोय पण सगळ्यात बेस्ट JCB. आता तिथं समोर चालू होती. अरे समोरच आहे. झालं कॉन्टेंट खतम. स्टंट काय स्टंट? मागे जा ना थोडं. स्टंट बिंट काय नाही भाऊ. मागे जा ना थोडं. आधी दादा तुझ्यासाठी सपवायचं सगळं. काय ठेवायचं नाही. कळालं? निम्मा निम्मा देणार.
सगळं सपाव खालचं मग हे पण पाजवायला का? हे पण पाजवायला का त्याला? गावठी आहे. This is almost 6 o'clock in the evening and almost क्या स्कूल में पहुंच गए हम लोग. बहुत टाइम लगा, बीच में टायर पंक्चर हो गया था और उसके बाद भी पता नहीं ड्राइवर ने थोड़ा बहुत स्लो किया तो पहुंच गए. पीछे देख रहे हमारे बंदे, उसके पीछे NSS के बंदे. तो बस अभी थोड़ा सा सेटअप करना है और सनसेट होने वाला है थोड़े टाइम में, तो स्टार्ट कर लेंगे देखने. एक्सटेन्शनची काय आपल्याला विषय त्यांच्याकडून बाजूला आहे ना. आज आम्हाला ह्याचे खरे रंग कळाले. काय रंग? खरे रंग कळाले म्हणजे ते किती काय म्हणतात थोडा आता शब्द नाही. लडकीबाज. हां असते लडकी तर आधीपासूनच आहे त्यात काही नाही. दिस इज प्राइवेट. NSS मतलब डिसिप्लिन, पूरी डिसिप्लिन. और ये अपने बंदे. सही है. फिलहाल मेरे फेवरेट TNP हेड नारखेड़े सर मोटिवेशन दे रहे हैं. नारखेड़े सर का मोटिवेशन मतलब नारखेड़े सर का मोटिवेशन सिर्फ मुझे ही पता है. नारखेड़े सर का असली मोटिवेशन क्या होता है. मी ब्लॉगिंग करतो माहिती. चालूच आहे. चालू आहे. सॉरी बोल. काय थांबलं एक मिनिट. हॅलो गाईज, वी आर फ्रॉम PICT नक्षत्र अँड आय एम फ्रॉम PICT NSS. लोक दाखव. नाही रे. हा नाही मधला अच्छा ओके. हा लोगो महत्वाचा. जॅकेट माझं नाही, जॅकेट कोणाचं मला माहिती. बाकी कसं चालू आहे कॅम्प? कॅम्प वगैरे चांगला चालू आहे. तिसरा दिवस तिसरा दिवस. अजून 5 दिवस. काय केलं 2 दिवस? 2 दिवस काही नाही. काल बरं ठीक आहे. मी कृषी लोक- ऐकलं पहिल्या दिवशी काहीतरी कांड झाला होता. कांड काय नाही, कांड दुसऱ्या दिवशी झालाय. चैत्या चोरून का खाताय? मला तर नाही मला लागे. मला पटलंय तुझं भावा. पटलंय का? आता तू बोललास आणि मग त्यानंतर नाही मी बोललास काही नसतं होत रे. इकडं तेच नाही रे. खायचं तर गौरासारखं खावा. खायचं तर गौरासारखं वाढायला त्याला मराठी कळते कस्टमर. कोणाला? जो कोण मुलगा आता वाढेल. सर का मुलगा? मुलगा. काय केलं? सर असते तर त्याला म्हणतो. आपल्या तर काही सांगता येत नाही. त्याला बास मी 3 वेळा म्हणलं, चौथ्या बाहेर त्याने रिकामच केलेला. संपवायचे असेल. ऐकलं पाहिजे, सरांनी ऐकलं पाहिजे. सरांनी बघायला हवं. आपल्या फॅकल्टी एवढी मस्त व्यक्ती कोण नाही जगात. आमच्या नोट प्लेसमेंटला म्हणतोस की नाही वेगळं. प्लेसमेंटला वेगळं म्हणलं. काल भांडण करायला शिकायला प्लेसमेंट वर विषय कुणी काढला ना विचार.
आम्ही नाव घेतलं नव्हतं. म्हणतो तर हे याचं नाव मृग नक्षत्र असं मराठीत आपल्याला आहे. ठीक आहे. तर आता हे कसं मृग नक्षत्र आपल्याला दिसेल कसं ओळखायचं तर आपल्याला 3 तारे जर असे रेषेत दिसले 1 2 3 हे 3 तारे एका रेषेत दिसले त्याच्या वर एक तारा त्याच्या खाली एक तारा त्याच्या साईडला एक तारा त्याच्या आणखीन एक खाली एक तारा असं जर दिसलं तर हे पूर्ण झालं मृग नक्षत्र. ठीक आहे. आणि गुरु जो आता मी दाखवला तुम्हाला तिकडे हा वाला त्याला कसं ओळखायचं तर गुरु जो आहे गुरुग्रह आहे तो यावाल्या टेलिस्कोप मध्ये लावलाय. ठीक आहे. या दुर्बिणीतनं आपण तो पहिला ग्रह पाहतो. तर जेव्हा आपण त्याला पाहतो ना त्याच्या आजूबाजूला आपल्याला 3 ते 4 असे छोटे छोटे असे ठिपके दिसतात. तर ते त्याचे उपग्रह आहेत. जसा आपला उपग्रह चंद्र आहे पृथ्वीचा तसाच गुरुचे खूप उपग्रह आहेत. तर त्यातले आपल्याला 3 ज्याचे सर्वात उठल्या उठल्या पण फ्रेश वाटतं नाही. अजून मग उठलेलं दाखव की बघ ते तुझं तोंड दाखव नाही तर हे तोंड दाखव सेम आहे. नेक्स्ट डे आणि सकाळचे 6 वाजलेत. अरे पाठीवर आहे. हे आमचे झाटू लोक झोपलेले आणि हे लोक जे झोपलेले इकडे पण एक आहे ते आपले हा सगळ्यात मजा माहिती आहे. हा ते सगळ्यात बोलून बसलाय सगळ्यांनी वाट बघत होता सगळेजण कधी उठून जातात. हा ना मला तर माहितच नाही. तुला माहितीये का मी बाहेर जायचं पण हा निघून उठून बसलाय तिथे. हो आमचे पीटी करता का प्राणायाम वगैरे झोपलेली पोर आहेत. मी जाईन ना. हा ए काल कसं झालं सांग की पीटी करायची असेल ना काल कसं झालं टेलिस्कोप पॅक कर. सुरुवातीला मजा आली नंतर थंडी वाजली. त्याच्या आधी टाकायची त्याच्यामध्ये. तरी पण 3 तू कधी आला मध्ये मी आता जेवतो या समोर. इतक्या बाहेरच होता. हो रात्रभर बाहेरच होतो मी. मी तर 3 ला आलो होतो. मजा आली. मजा तर खूप आली. भरपूर खूप सारे भरपूर नवीन शोध लावले. हा खूप सारे गॅलेक्सीज क्लस्टर्स वगैरे भेटले बघायला. काय वाटतंय पुढच्या पासून भेटेल आपल्याला 100% परमिशन. हो काय इकडं फक्त त्याचा फोन घेऊन जायचा. फक्त त्यांचा फोन घेऊन जायचा. त्याचा फोन घेऊन जायचा. आणि हे मासे इकडे वगैरे हे भाई कुठला लव एरिया झालाय तुला. कुठे गेला आपले कुठलेही गेलं आपले ते शायरी. वा 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 इर्षाद एक म्हणून दाखव एक शायरी. नाही बाबा झोपा गुड नाईट. कटच करायचं. अरे आपल्यासाठी नाही रे आपल्यासाठी नाही है का नाही. तिथं पुरी होत्या ना कॅम्प फायर होती. त्याला माहोल बनवायला लागते.
चला बाहेर, ए बाहेर चला बाहेर. वापस चाललो असं आता परत आपली दुधाची गाडी. हे आमची थंड पडली गाडी, थंड पडली आमची. मस्त सेशन झालं. आता पॅकिंग वॅकिंग करून निघालो, पण इथं गाडी थांबली मध्येच. 1 तास झालं ना, 1 तास झाला गाडी थांबली. अजून 10-15 मिनिट झोप नाही घेतली सेशनमुळं. नाश्ता पण नाही केला आणि लवकर निघायचं म्हणून भूक लागली. बस कास व्लॉग नाही केला मी रात्री, कारण लाईट नव्हती, म्हणजे अंधारामध्ये सेशन होतं सगळं. तिकडंच व्लॉग नाही केला. जेवढा आहे तेवढा आहे आता. चला बाय बाय.